हाय हॅलो नमस्कार, मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आता बरेच दिवसांनी मी व्हिडिओ शूट करण्यासाठी सुरुवात केलेली होती, कारण की 2-3 दिवस काय झालं होतं, थोडीशी कामे पेंडिंग होती घरामध्ये, तर ती मी आधी पूर्ण करून घेत होते आणि अजूनही ती कामे पेंडिंगच आहेत। म्हणजे जसं की गहू नीट करून ठेवणे किंवा मग भुईमुगाच्या ज्या शेंगा होत्या तर त्या फोडून घ्यायच्या होत्या। थोड्याशा मी फोडलेल्या होत्या 10 ते 12 किलो, पण तरीसुद्धा अजून थोड्याशा लागतील, कारण की आता पावसाळा चालू झाला आहे आणि आता शेतातील कामेसुद्धा थोड्या दिवसांनी चालू होतील। तर मग त्यासाठी ही पूर्वतयारी आहे ती करून ठेवावी लागते। आणि जे शेतकरी आहेत तर त्यांना तर माहितीच असेल की पावसाळा येण्याच्या आधी त्यांना किती कामे आवरावी लागतात। आणि अजून लसूण बांधून ठेवायचं आहे, कांद्याचं बी आहे ते उन्हात ठेवायचं आहे, ते सुद्धा चोळून वगैरे व्यवस्थित नीट करून घ्यायचं आहे। तर अशी बरीचशी कामे आहेत अजून पेंडिंग, पण तरी पण म्हटलं चला, बरेच दिवस झालं काही व्लॉग वगैरे शूट केलेला नव्हता आणि मग जास्त गॅप पडला की मग असं कसं तरीच वाटतं, कारण की आता सवय झालेली आहे ब्लॉगिंगची। तर त्याच्यामुळे मग आता सकाळी सकाळीच मी व्हिडिओला सुरुवात केलेली होती आणि चपात्या वगैरे मी करून घेतलेल्या होत्या, फक्त आता कोबीची भाजी टाकणार होते आणि त्यानंतर मग भाकरी आणि वरण भाताचा कुकर लावून घेणार होते। आता सकाळची कामे मी लवकर आवरून घेत होते, कारण की मग दुपारी मला जी काही माझी कामे आहेत तर ती आवरून घेता येईल। आणि सकाळी असं ढगाळ वातावरण होतं, अगदी आभाळ आल्यागत वाटत होतं, पण पाऊस काही येत नव्हता आणि आभाळ आल्यामुळे काय होत होतं की भरपूर अशी गरमी होत होती। त्यामुळे किचनमध्ये पायच ठेवू वाटत नव्हता, कारण की इतकं गरम होतंय ना की काही सांगायला मापच नाही। म्हणजे अगदी असं ऊन आल्यानंतर सुद्धा एवढं गरम होत नाही जेवढं की आता आभाळ आलेलं आहे तर तेव्हा गरम होतंय। आणि आता इथे बघा मी भाजी वगैरे टाकून घेत आहे कोबीची, आणि दुसरं काही भाजीला आज नव्हतंच, त्याच्यामुळे मग कोबी होता फ्रीजमध्ये, म्हणून मग म्हटलं की चला आता कोबीचीच भाजी करून घेऊयात, कारण की बरेच दिवस झालं कोबीची भाजी काही केलेली नव्हती आणि फ्रीजमध्ये सुद्धा दुसरं काही मला भाजीसाठी नाही दिसलं। तर मग म्हटलं चला जी आहे ते आपण करूयात आणि सकाळी सकाळी लवकरच कामे आवरून घेत आहे, जेणेकरून दुपारी मला सुद्धा टाईम भेटेल आणि जी काही कामं आहेत तर ती सुद्धा मला करता येतील। कामं तर भरपूर आहे, पण दिवस कमी पडतोय कामं करण्यासाठी, दिवस पुरत नाहीये, कारण की आता गव्हाचे जे कट्टे आहेत 2-3 तर ते सुद्धा नीट करून घ्यायचे आहेत। 2 कट्टे तर झालेले आहेत नीट करून, आता एक करायचा आहे तो बाकी आहे, तो आज होऊन जाईल। आणि जे एक पोतं होतं शेंगेचं तर ते सुद्धा आम्ही काल फोडून घेतलेलं होतं, तर त्याचे 10 ते 12 असे जे मोठे मोठे असतात शेंगदाणे ते 10 ते 12 किलो असे आम्ही फोडून ठेवलेले होते, पण तरीसुद्धा कमी पडू नये तर यासाठी अजून थोडे फोडायचे आहेत। तर ते सुद्धा आता मी लवकरात लवकर करून घेणार आहोत। आणि मग कसं एकदा पावसाळा चालू झाला की मग ही जी काही कामे आहेत तर ती करता येत नाहीत, कारण की मग पाऊस एकदा सुरू झाला की मग सगळी कामे चालू होतात शेतातली, त्यामुळे मग म्हटलं लवकरात लवकर सगळी कामे उरकून घ्यावीत। तर तशी तर ही कामे आम्ही लवकरच उरकून घेत असतो, पण यावेळेस थोडंसं लेट झालेलं होतं आणि पाऊससुद्धा यावेळेस लवकरच सुरू झालेला आहे, तर त्याच्यामुळे मग लवकरात लवकर कामे उरकण्याचा प्रयत्न चालू आहे। पण बघू कसं होतंय काय होतंय, सध्या तर चालूच आहे, जेवढं होईल तेवढं आम्ही करतच आहोत। तर आता इथे सगळी जी काही घरातली कामे होती तर आधी ती आवरून वगैरे घेते आणि मग नंतरनं जे काही आहे गहू वगैरे निवडण्याचं काम किंवा मग शेंगा आहेत तर त्या फोडायच्या आहेत, तर बघू जर आज जर झाल्या फोडून तर मग फोडणारच आहोत। पण वातावरण ढगाळ आहे तर त्याच्यामुळे काय होतंय ना की गरम होतंय आणि बाहेर सुद्धा बसल्यानंतर अजिबात हवा नाही येते, पाऊस तर काही येत नाहीये, पण नुसतंच ढगाळ वातावरण झालेलं आहे। तर आता इथे माझी भाजी सुद्धा टाकून झालेली आहे, तर आता भाजी झाल्यानंतर वरण भात लावून घेणार आहे, जेणेकरून दुपारच्या स्वयंपाकाचं मला काही टेन्शन राहणार नाही। आणि किचन ओटा वगैरे सुद्धा मला क्लीन करून घ्यायचा आहे, कारण की बरेच दिवस झालं ओटा सुद्धा काही मी व्यवस्थित असा क्लीन केलेला नव्हता। म्हणजे क्लिनिंग तर चालूच होती, पण फक्त आपले वरच्यावर मी असं क्लिनिंग करून घेत होते, असं घासून वगैरे मी 2-3 दिवस झालं काही ओटा घेतलेला नव्हता। आणि मग ते काय होतं, ओटा वगैरे व्यवस्थित असा स्वच्छ नसेल तर मग ते बघताना सुद्धा कसं तरीच वाटतं, पण कामं असल्यामुळे ते काही मला जमलं नाही। मग आज ठरवलं लवकर उठायचं, व्लॉगिंगला सुरुवात करायची आणि जी क्लिनिंग आहे किचनमधली थोडी वरच्यावरती ती आपली करून घ्यायची। आणि आता इथे सिंकमध्ये मी जेवढी काही भांडी होती ती सगळी व्यवस्थित अशी गोळा केलेली होती आणि जे काही रात्रीचं वगैरे राहिलं होतं तर ते सगळं मी असं एका भांड्यात व्यवस्थित असं काढून घेतलेलं होतं, जेणेकरून भांडी वगैरे
अजिबात शिल्लक राहणार नाहीत आणि मग सकाळचं जे काही जेवण वगैरे आहे तर ते सगळं व्यवस्थित असं मला काढून ठेवता येईल। तर त्यानंतर मग मी तांदूळ वगैरे निसून घेतले। तर एका डब्यामध्ये मी वरण लावलेलं आहे आणि दुसऱ्या डब्यामध्ये मी भात लावून घेणार आहे, कारण की जीविकाला वरण खूप आवडतं। तर त्याच्यामुळे मग तिच्यासाठी मी आज स्पेशली वरण भात करण्याचा ठरवला होता, कारण की 1-2 दिवस झालं काही वरण वगैरे मी काही करत नव्हते। भाजी चपातीच वगैरे होती, तर तिला सुद्धा बोर झालं होतं ते खाऊन खाऊन। मग ती म्हटली की मम्मी आज वरण भात कर माझ्यासाठी। तर मग तिच्यासाठी आज स्पेशल मी वरण भात केलेला आहे आणि तिला खूप आवडतं वरण। तर त्याच्यामुळे मग म्हटलं चला आज तिच्यासाठी काहीतरी करूयात। 2 दिवस कामामध्ये काही मला वेळ भेटलेला नाही तिला काहीतरी करून देण्यासाठी। तर आता इथे कुकरमध्ये मी लिंबू टाकून घेत आहे, जेणेकरून जो कुकर आहे तो खाली बेसला असा काळा वगैरे होणार नाही। आणि तुम्ही चिंच वगैरे टाकली तरी सुद्धा चालेल, तर काहीच हरकत नाही। कुकर खालून स्वच्छ राहतो आणि गरम पाण्यामुळे काय होतं ना, खाली खराब सुद्धा होत नाही। तुम्ही त्यामध्ये लिंबू किंवा मग जी आपली हे असते चिंच असते तर ती सुद्धा तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता। तर आता इथे एकीकडे कुकर लावलेला आहे, दुसरीकडे भाजी सुद्धा होत आलेली आहे। तर आता मला फक्त भाकरी करायच्या राहिलेल्या आहेत। तर जोपर्यंत कुकर होतोय तोपर्यंत इथे हॉलमध्ये मी व्यवस्थित अशी क्लिनिंग करून घेते आणि डीप क्लिनिंग वगैरे नाही करणार, फक्त झाडू आणि पुसूनच घेणार आहे, कारण की आता तेवढा टाइम नाहीये। बाकीची सुद्धा भरपूर अशी कामे आहेत आणि दिवस पुरत नाहीये, कामे भरपूर आहेत। तर त्यासाठी मग होता होईल तेवढं पटकन उरकून घेते। आणि सकाळी सकाळी लाईट सुद्धा गेलेली होती आणि बाहेर सुद्धा खूप असं आभाळ आलेलं होतं, तर त्यामुळे मग थोडंसं असं अंधार पडल्यागतच वाटत होतं आणि व्हिडिओ शूट करताना सुद्धा थोडंसं असं तुम्हाला सुद्धा दिसत असेल, थोडासा अंधार आल्यागतच वाटत आहे। आणि त्यासाठीच मग सकाळी लवकर उठले। जी काही खेळणी वगैरे होती जीविकाची तर ती एका बॅगमध्ये भरून मी व्यवस्थित अशी ठेवून दिलेली होती, जेणेकरून जास्त पसारा होणार नाही। आणि मग हॉलमधले सगळं मी क्लिनिंग करून घेतलं, झाडू पुसून वगैरे घेतलं सगळं। त्यानंतर मग मी इथे किचनमध्ये आले। तर जोपर्यंत माझी बाकीची कामे होत होती हॉलमधली तोपर्यंत इकडे माझा कुकर सुद्धा झालेला होता। म्हणजे इकडे मी गॅसवरती काहीतरी टाकलं की मग मी बाहेरची कामे उरकून घेते, जेणेकरून जोपर्यंत गॅसवरच्या भाज्या वगैरे शिजत आहेत तोपर्यंत माझी बाहेरची जी हॉलमधली क्लिनिंग आहे ती पटकन होईल। तर आता इथे मी वरण फोडणीला टाकून घेणार आहे। वरण फोडणीला टाकल्यानंतर मग मी लगेच भाकरी सुद्धा करून घेणार आहे, कारण की आता लाईट गेलेली आहे। तर मग होता होईल तेवढी पटकन
तर आता इथे मी भाकरी करून घेत आहे, जेणेकरून काय होईल मग दुपारी मी निवांत होईल। तर गरमागरम भाकरी बाजरीची खायला खूप छान लागते आणि आमच्या इथे आवडतात बाजरीच्या भाकरी खायला। तसं ज्वारीच्या सुद्धा आम्ही खातो, पण बरेच दिवस झालं बाजरीची भाकरी खाल्लेली नव्हती। तर मग म्हटलं चला आज बाजरीच्याच भाकरी करूयात आणि काल दळण सुद्धा मी करून ठेवलेलं होतं, तर त्यामुळे मग म्हटलं चला आता बाजरीचीच आज भाकरी करूयात। आणि आता इथे आधी भाकरी वगैरे करून घेते आणि त्यानंतर मग ओटा वगैरे क्लीन करून घेते आणि जी भांडी वगैरे राहिलेली आहेत तर मग ती सुद्धा मला क्लीन करून घ्यायची आहेत। तर आता इथे बघा मी व्यवस्थित अशा 2 ते 3 भाकरी करून घेतलेल्या आहेत आणि लाईट काय अजून आलेली नव्हती, म्हणजे आणि सकाळचं कसं होतं लाईट गेली ना की खूप प्रॉब्लेम होतो, म्हणजे कधी कधी आपल्याला भाजी वगैरे करायची असती तर मग लाईट गेली की असा गोंधळ होतो, किंवा मग पाण्याची टाकी वगैरे वरची भरलेली नसती, मग त्यामुळे खाली सुद्धा खूप प्रॉब्लेम होतो। तर आता पावसाळा सुरू झालेला आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा आता जी लाईटीची कामे आहेत ती आधी करून घ्यावी लागतील, म्हणजे टाक्या वगैरे भरून ठेवाव्या लागतील, जेणेकरून लाईट गेली तरी सुद्धा काही प्रॉब्लेम येणार नाही। तर आता इथे भाकरी तर माझी होतच आलेली होती, तर ती भाजेपर्यंत म्हटलं ज्या काही सिंकमधली जी काही भांडी वगैरे आहेत ती व्यवस्थित अशी जी खरकटी भांडी असतात आपली ती आधी स्वच्छ करून घेते आणि मग नंतर घासून घेते, कारण की मग कसं वेळेची सुद्धा बचत होते आणि दुसरी कामं सुद्धा पटकन आवरली जातात। आणि मग जोपर्यंत सगळी कामं होतात तर तोपर्यंत मी काही म्हणजे मोबाईल वगैरे हातात घेत नाही, एकदा सगळी कामे आवरून झाली की मग निवांत मोबाईल हातात घेते। आणि आता सध्याची तर घाई गडबड चालू आहे, तर त्यामुळे मोबाईल काही वगैरे दिवस झालं हातात घेतलेलाच नाही जास्त, पण चला जसं होईल तसं आपली कामे तर करावीच लागतात आपल्याला, आपल्याच घरातली कामे आहेत तर आपण ती तर केलीच पाहिजेत आणि जे आपल्यासाठी गरजेचे आहे तर ते तर आपल्याला करणं भागच आहे। तर आता इथे आधी भांडी वगैरे घासून घेतली मी पूर्ण आणि त्यानंतर जो ओटा होता तर तो सुद्धा मी व्यवस्थित असा क्लीन करून घेणार होते, कारण की सकाळी थोडं लवकर उठलेले होते तर त्याच्यामुळे थोडासा वेळ माझ्याकडे शिल्लक होता आणि बाकीची कामे सुद्धा चालू होती, तर म्हटलं तोपर्यंत माझा ओटा तरी क्लीन करून होईल। आणि मग आता इथे नाश्ता वगैरे सगळा झालेला होता आणि भांडी वगैरे सुद्धा आवरलेली होती, फरशा सुद्धा सगळ्या मी क्लीन करून घेतलेल्या होत्या। तर मग जेवढा वेळ आहे माझ्याकडे शिल्लक तर तेवढ्या वेळामध्ये मग हे जे ओटा आहे तो व्यवस्थित असा क्लीन करून घेते, जेणेकरून मग माझं सुद्धा टेन्शन जाईल, कारण की मला ओटा क्लीन केल्याशिवाय मला काही करमतच नाही। पण आता सध्या कामाची घाई गडबड होती तर त्यामुळे मी 2-3 दिवस काही ओटा व्यवस्थित असा क्लीन करून नव्हता घेतलेला, तर त्यामुळे मग मला असं झालं की मी कधी क्लीन करते। तर आता इथे क्लीनिंग झालेली होती बघा माझी, म्हणजे चालूच होती क्लीनिंग। आणि इथे बघू शकता तुम्ही जे गहू आहेत आम्ही निवडून वगैरे ठेवलेले तर हे 2 कट्टे आहेत आणि अजून थोडासा गहू आहे तर तो सुद्धा नीट करून घ्यायचा आहे। आणि यामध्ये संध्याकाळी आम्ही कडुलिंबाचा पाला आणि मीठ टाकून घेणार आहे, किंवा मग पावडर असते ती टाकून घेणार आहे। इथे शेंगदाण्याचे जे बी असतात तर ते सुद्धा आम्ही फोडून वगैरे ठेवलेले होते। आणि आता इथे बघा तुम्ही माझी क्लीनिंग सुद्धा चालू आहे अजून। आता हे सगळं व्यवस्थित असं धुवून वगैरे घेते, जेणेकरून मग कसं दिसताना सुद्धा व्यवस्थित दिसतं। आणि मेन म्हणजे किचन क्लीन वाटला ना की बघा पूर्ण क्षीण जो असतो आपला तो निघून जातो, म्हणजे की कसं होतं क्लीनिंग वगैरे घरात व्यवस्थित असली ना की मन सुद्धा प्रसन्न राहतं, घर सुद्धा प्रसन्न राहतं। आणि मग हे जे असं ओट्यावरती मेसी वगैरे दिसलं किंवा मग धूळ वगैरे साचलेली दिसली तर मला तर खूपच असं चिडचिडल्यागत होतं, म्हणजे काम करण्यासाठी मला अजिबात उत्साह येत नाही। मग भलेही त्यासाठी मला थोडंसं लवकर जरी उठावं लागलं तर तरी सुद्धा चालेल मला, पण क्लीनिंग ही किचनची मी रोजच्या रोज करते, एखादी गोष्ट राहिली तरी सुद्धा चालेल, पण क्लीनिंग पाहिजे मला किचनची। आणि सध्या कामामुळे 2-3 दिवस काही ती झालेली नव्हती, तर मग मला असं झालेलं होतं की कधी मी ते क्लीन करायला घेते, तर त्यासाठी मग आज थोडंसं लवकर उठले आणि सगळा स्वयंपाक वगैरे उरकून घेतला आणि मग किचनची क्लिनिंग वगैरे करायला घेतली। आणि या स्टाईल ज्या होत्या तर त्याच्यावरती सुद्धा काय होतं बघा, भाजी वगैरे केल्यानंतर जे तेलकटाचे जे डाग असतात तर ते सुद्धा थोडेसे पडलेले होते, जास्त काही फारसे दिसत नव्हते, पण जेवढे होता होईल तेवढे मी क्लीन करून घेतले। आणि लगेचच सगळ्या वस्तू क्लीन अशा करून घेतल्या की मग कसं होतं बरं पडतं, म्हणजे मग नंतर जास्त ते खराब होतात, मग काढायला सुद्धा तेवढाच प्रॉब्लेम होतो। तर मग म्हणून मग म्हटलं चला आता वेळ आहे तेवढ्यात पटकन उरकून घ्यावं आणि थोडंसं कामाला स्पीड सुद्धा द्यावं लागतंय, हात सुद्धा पटकन चालवावे लागतायत, कारण की आता सध्या कामाचा लोड आहे।
पण असो जे आहे ते आहे, जसं आपल्याला करता येईल तसं आपण एकदम क्लीन तर करण्याचा प्रयत्न करतच असतो. एखादा दिवस इकडं तिकडं झालं तरी सुद्धा काहीच हरकत नाही, कारण की जास्त लोड वगैरे घेऊन मग आजारी पडण्यापेक्षा जसं होता होईल तसं आपण करू. तर आता इथे व्यवस्थित सगळा ओटा क्लीन करून घेणार आहे आणि मग त्यानंतर पुन्हा गहू निवडण्यासाठी आम्हाला बसायचं आहे. त्यामुळे मग मी जेवढं मला पटकन होता होईल तेवढं शूट करून घेतलेलं आहे. तर आता व्हिडिओ अपलोडिंगला टाकणार आहे आणि मग निवांत गहू निवडण्यासाठी आम्ही बसणार आहोत. तर वायफाय असल्यामुळे काय होतं की पटकन व्हिडिओ हा अपलोड होतो. मध्ये 1-2 ते 3 दिवस वायफायसुद्धा चालू नव्हतं आणि मग फक्त नेट ऑन करून व्हिडिओ अपलोड पटकन होत नाही. तर त्यामुळे सुद्धा मला प्रॉब्लेम होत होता 2 दिवस. पण आता वायफाय तर आहे चालू केलेलं, तर त्याच्यामुळे व्हिडिओ एक 5 ते 10 मिनिटात पटकन अपलोड होऊन जातो. तर आता इथे सगळं सिंक वगैरे मी क्लीन करून घेतलेलं आहे, म्हणजे परत आता किचनकडे मला यायला लागणार नाही परत. तर आता इथे तुम्ही बघू शकता पूर्ण किचन सेट झालेला आहे. जेवढा काही स्वयंपाक वगैरे केलेला होता तो सगळा मी व्यवस्थित तर आता इथे बघा आम्ही गव्हाचं पोतं जे होतं ते रिकामं करून घेतलेलं होतं आणि गहू निवडण्यासाठी घेतलेला आहे. आता हा शेवटचाच कट्टा आहे गहू निवडण्याचा आणि थोडेसे शेंगदाणे आहेत तर ते सुद्धा नंतरनं फोडून घ्यायचे आहेत. तर जसं होता होईल तसं आम्ही कामे आवरून घेतो सकाळची कामे झाल्यानंतरनं आणि दुपारचे 3-4 वाजतील आता हे निवडता. तर चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत.